नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्हाळके. तर मित्रांनो, आज चाललो आहे रत्नागिरीला, मुकेशच्या गावी. मुकेश म्हणजे माझा मित्र. जर माझे गोव्याचे एपिसोड्स, ती सिरीज तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला कळेल की मुकेश कोण आहे. आणि त्याच्यासोबत त्याच्या गावी जायचं एक रिझन आहे, एक खास कामासाठी चाललं आहे. तर वाजलेत आता सकाळचे 3:15 झालेत आणि आता सकाळी सकाळी निघतो आम्ही, गाडी घेऊन जाणार आहे. तर तो आता येतो आहे, त्याची वाट बघतो आहे मी. आता आपल्याला वेळ लागेलच, म्हणजे दुपार व्हायच्या अगोदरच पोचायचं आहे, म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की 3:15-3:30पर्यंत निघायचं. पनवेलला आता CNG भरायला थोडं गाडी थांबवली होती आणि ही आपली आज सगळी मंडळी आणि मुकेश शेट आज गाडी चालवतात आहे. आणि वाजलेत सकाळचे 5 पेट्रोल पंपवरती. तर आता आम्ही मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. तर सगळी अपडेट मी तुम्हाला देतोच की हायवेची कशी कंडिशन वगैरे आहे. तर मी पण खूप टाईमनंतर चाललो आहे, तर बघूया कसा रस्ता आहे. आता वाजलेत तर 5. मला वाटतं आहे सकाळी आम्हाला दुपार होईल 1-1:30 वाजेपर्यंत. वाजले सकाळचे 7:30 मित्रांनो आणि आम्ही माणगावला पोचले. आत्ताच माणगाव ST डेपो क्रॉस केले आणि आता चहाची वेळ झाली आहे. थोडा चहा घेऊया. तर चहासाठी हॉल्ट घेतला आहे आणि आपली गाडी. आणि हा राईट साईडचा समोर जो रस्ता जातो तो जातो श्रीवर्धनला. श्रीवर्धन हा पूर्ण मुंबईला जाणारा रस्ता. CNGसाठी लाईन बघा किती लागली आहे. मागच्या 20 मिनटापासून लाईनमध्ये आहे आणि आता आला आहे आमचा नंबर. तर आता आहोत आम्ही महाडला. वाजलेत 9 वाजले. बघू आता. ॲक्च्युली CNG पण संपायला आले, पण आमची गाडी होईल. तर आता इथून थेट आम्ही कदाचित पोलादपूरला थांबू नाश्ता करायला. आणि थोडी मळप आहे आज, म्हणजे सकाळी थोडा थेंब थेंब पाऊस तर पडत होता. आता बघूया. आई ती भाजी कर. केले का पाहिजे बाबू? दादा केली बनवना स्मूदीचे येताना. तर आता सीन असा झाला आहे की मगाशी अर्धा तास लाईन लावलेली, पण तिकडचा गॅस संपला. गॅस काही चढतच नव्हता आणि आता पुढे आलं आहे. इथे पण बघा लाईन लागली मस्त. पण आता इथली सिच्युएशन अशी आहे की गॅस तर आहे खूप, पण लाईटच नाही. मग लाईट नाही तर आता थांबलं आहे. आणि एक माणूस बोलला की 1-1.5 तास काय लाईट येत नसते. आता बघूया कधीपर्यंत लाईट येते. तोपर्यंत नाश्ता इकडेच करून घेतला. नाश्त्याला मस्त पावभाजी आणली होती मुकेशच्या मावशीने, तर ती खाल्ली. आता अजून लाईट आली तरी अजून 3-4 गाड्या आहेत पुढे. आणि आता उशीर तर होणारच आहे, कारण ऑलरेडी 10 वाजलेत आणि आम्ही अजून पोलादपूर पण क्रॉस नाही केलं आहे. पोलादपूर इथून अर्ध्या तासावरती आहे, 15 मिनटावरती आहे. आणि मग तिथून पुढे आपण अजून आपल्याला 3-3.5 तास तर लागतीलच. तर उशीर होणार आहे. मला वाटतं 1-2 वाजतीलच आम्हाला. आणि आतापर्यंत रस्त्याची अपडेट जर तुम्हाला द्यायची झाली तर नागोठणे ते कोलाड आहे. इथला जो मधला रस्ता आहे तो थोडासा पॅच खराब आहे. म्हणजे जिकडे ब्लॉक्सचे रस्ते आहेत तो रस्ता थोडा खराब आहे. बाकी मक्खन रोड आहे. त्याच्यानंतरला पुढे जर माणगाव तुम्ही क्रॉस केलं तर एकदम मक्खन रोड आहे. मजा आली. असेच रस्ते जर पूर्ण कोकणभर राहिले तर एकदम प्रवास एकदम सुखकर होईल. मुकेश बघून हसतोय. मुकेशला बघूया आता काय सिच्युएशन आहे. हसतोय काय मुकेश? जनरेटर मागव ना तुम्ही. हां
पालपुरी चालली हा. दुष्काळात 13वा महिना. काय 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 घरातून गॅसचा बाटला घेऊन फिरावं पाण्याची बॉटल. पाणी आहे का बॉटलमधून भरतोय. अरे कसला चुम्मा, अरे इथे काय आहे बाबा, सिच्युएशन काय आहे, गाणी काय आहे. तर फायनली मित्रांनो वाजले 1:30 आणि आम्ही आता मुकेशच्या गावी म्हणजे निवळीला पोहोचलोय. तर मुकेशच्या घराचं काम चालू आहे. तर आता बघूया कुठपर्यंत आलं आहे काम. पण लास्ट टाइम आलेलो त्याला 9 वर्ष तर झाली ह्याचं गावी येऊन. हेच घर होतं ना मावशी, हेच घर होतं ना आधीचं. हे चेंज झालं इथलं खूप. बनवलं ना आता. हा तेच हे आता बनवलंय लोकांनी. मला वाटतं हे आधीचं घर इथे होतं का, आधीचं घर इकडे होतं. नाही नाही, हे बघ खाली अच्छा हे खाली होतं का. खाली खाली खाली. हो मग अरे वा. काय काय म्हणताय. समोर बॉल. ही तुझी बॅट आहे. अरे जा पहिले बॉलिंग कर 2 मिनिट. तर हे आहे मुकेशच्या मामाचं घर आणि पोचले आम्ही 2 वाजता पोचलो. आता जेवण वगैरे झाले. आता मस्त आराम करून संध्याकाळी थोडं फिरायला जाऊ. आणि आता क्रिकेट खेळतो. नंबर गेला ते. हे असं घर आहे कौन कौन खेल रहा है वो पहले बोलो. आणि ही गाडी. मैं पहला देख के जाऊंगा क्या कर रहा है. चल पहिले ब्लॉग बना. मस्त अननस लागलेत बघा, 2-2 आहेत. आणि लोक क्रिकेट खेळतात. आता गाव तर बघूच आलोय. तर मी फर्स्ट टाइम आलो इकडे रत्नागिरीला. छान वाटते आणि गावाला येऊन. आता पुढचे 3-4 दिवस तर आम्ही इकडेच आहे. तर धमाल येणार आहे. मस्त थोडं फिरू पण इकडे रत्नागिरीला. मजा येईल. मुकेशचं पण गाव आहे, त्याच्या मामाचं पण गाव आहे. मजा येणार आहे. आपली सुट्टी जी आहे टाकलेली ती परत होणार आहे इकडे रत्नागिरीला येऊन. तर आत्ता थोडा आराम करतो आणि आपण भेटूया संध्याकाळी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी हा इथेच संपवतो. ॲक्च्युली संध्याकाळी आम्ही एका कामासाठी गेलो होतो, म्हणजे ज्या कामासाठी आम्ही इकडे आलो होतो ते मी तुम्हाला उद्या सांगेन. खूप मोठी गोष्ट आहे ती, म्हणजे मुकेशसाठी, त्याच्या घरातल्यांसाठी, आमच्यासाठी सुद्धा. तर तिकडेच खूप वेळ गेला आमचा. तर आत्ता आलो आणि जेवलो. जेवून आता खूप प्रवास झाला आजचा, खूप दगदग झाली. तर आता झोपतो. आपण भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय.